കിനാവിൻ വിമാനം കരയേറിയൊരു ദിനം ഇളമുളം കാട്ടിലെ നീറുകൾ नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शाळेचे सर्व मित्र राधानगरी बॅकवॉटरला जेवणाची पार्टी करण्यासाठी चाललो आहोत. आता आपण बिद्री या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण बनवायचे आहेत. त्यामुळे व्हेजवाल्यांसाठी पनीर काजू आणि नॉनव्हेजसाठी मटन चिकन सगळं खरेदी करायचं आहे. जेवणासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेणार आहोत. बरोबर, मग घ्या. हा बिद्रीवरचा भोपळ्यांचा वडा, अगदी फेमस वडा आणि चविष्ट वडा. इथं आल्यानंतर न खाता पुढे जाऊ शकत नाही. हा कोल्हापुरी पद्धतीचा वडा, आकाराने मोठा, बेसन पिठाचं कवरिंग कडक असलेलं आणि आत अशी चविष्ट भाजी आणि त्याच्याबरोबर पाव पेटीचा ब्रेड स्लाइस. एक खाला की पोट भरतंय. आम्ही मटन आणि चिकन घेण्यासाठी थांबलो आहोत. चला. तुम्हाला 1 किलो मटणाचे पैसे परत देतो आम्ही. 660 रुपये जर असले 740. तो पुण्याला असतो, आग्र्याला असतो, मथुरेला आहे. तुमचं कसं नाव? भैया काटकी. चार बिद्रे काय कसं आडनाव म्हणजे शेटकी? शेटकी ना. पूर्वी नारू शेट्टी वगैरे ओळख आहे काय? की राजू. आता राधानगरी अभयारण्य सुरू झाले आहे. इथून पुढे पाऊस, सुंदर निसर्ग, आल्हाददायक वातावरण. चला आता वातावरण एन्जॉय करू. అందమైన ప్రేమలేఖ నువ్వులే హస్తమాను చదువుకుంటనే కళ్ళలోన కాంతి రేఖ నువ్వులే నిన్నెలాగా వదులుకుంటనే నీవు సులేని ఏవో సువద్దులే శ్వాసనాలు దాచానులే వెళ్ళకే నన్నొదిలి నువ్వలా వెళ్ళకే వెళ్ళకే కన్నులలో నీరులా జారకే వెళ్ళకే. राधानगरी डॅम बॅकवॉटरला आम्ही आता पोहोचलो आहोत. इथे एक आमची कायमची जागा आहे जिथं आम्ही जेवण बनवतो. इथं खूपच शांतता आणि खूपच सुंदर निसर्ग आहे. चला तुम्हाला इथला निसर्ग दाखवतो. अगदी शांत, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि धुकं पसरलेलं. अशा वातावरणात कोणी नसेल. पावसामुळे जेवण बनवण्यात काही अडथळा येऊ नये म्हणून ताडपत्री लावण्याचं काम चालू आहे.
आणि एवढ्यात पाऊस आलाच. बरोबर उभा पाऊस आहे का? पाऊस जरी असला तरी आम्ही जेवण करण्याचं काम काय थांबवणार नाही. त्या दृष्टीने तयारी चालू झाली आहे. ह्यात भात करूया, ह्यात चिकन घालूया, त्याचं मटण घाल. हो माझ्या मटण घालतात. हे माझं भांड आणि हे माझं. बहिणींनी विचारांनी सांग पहिली लावायची. हे भांड तुझं असलं तर पहिली लावायची. पहिली लावायची. ते स्टार्टर चिकन फ्राय बनवायचं चालू आहे आणि ह्या इथं मटण शिजत आहे. भारत आमचा मेन आचारी. चंद्र एक नंबर देऊ मटणाला. दिगच पाहिजे, दिगीने तेवढा पाहिजेच. पाणी वाचाय पाहिजे. असं एक नंबर चिकन फ्राय झालेलं आहे. अशा निसर्गाच्या वातावरणात पाण्याशेजारी असं काहीतरी चविष्ट खाण्यात जी मजा आहे ती कुठल्या मोठ्या हॉटेलमध्येही नाही. काजू कुर्मा काजू कुर्मा. याच्यामध्ये काय काय टाकले? याच्यामध्ये आपण काजू टाकलाय, काजू पनीर टाकले, लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लसूण पेस्ट, टोमॅटो, कांदा तळून घेऊन आपण छानपैकी टेस्टी काजू कुर्मा सर्व भाज्या घालून हा एक भात बनवायला चालू आहे. आणि हे बघा कोल्हापूरच्या आचार्याकडून बनवलेलं मटण एकदमच भारी. आता सर्व जेवण झालं आहे. चला आता जरा मजा करू. आंघोळ केल्यामुळे एकदम कडकडून भूक लागली आहे. चला आता जरा मटणावर ताव मारूया. पनीर आणि काजूची भाजी पण खूपच छान झाली आहे. भारतच्या हातचं जेवण म्हणजे एकदमच भारी. मटण अगदी चविष्ट झालं आहे. रस्सा तर एक नंबरच. इथंच आपली ट्रिप आता संपलेली आहे. आता सर्व पॅकिंग करत आहोत. जाता जाता मला आठवत आहे आमच्या त्या आवडत्या गाण्यावर केलेला आमचा डान्स. तुम्हाला बघायचा आहे?